रविवार म्हटला म्हणजे नॉनव्हेज आलंच की. आणि त्यातल्या त्यात मटण आणि मटणाचा रस्सा एकच नंबर. आता इथे मटण आणलेलं होतं आपण बाजारातून, त्याला छान धुवून घेतलं. आता गॅसवर कुकर ठेवला, आपण तेल टाकले, जिरे, एक कांदा आपण उभा छान कापून घेतलेला होता तो त्यात टाकला आणि छान असं परतवून घेतलं त्याला. आता मटण घेतलं आपण, ते टाकून दिलं आपण, छान त्याला परतवून घेतलं. त्यात आपण हळद टाकणार आणि छान अजून परतवून घेणार त्याला. मस्त असं सूप तयार होतं त्याचं. आपण पाणी टाकणार आता त्यात, 1 ते 1.5 तांब्या आपण पाणी टाकणार. आणि चांगली उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून देणार. कुकरचं झाकण लावल्यानंतर आपण 8 ते 9 शिट्ट्या आपण घेऊन घेणार. कारण चिकनला 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातं, पण मटनला आपल्या 7 ते 8 शिट्ट्या ह्या लागत असतात. मग आता इथे मसाला हा काढून घेणार. कांदा, खोबरं, आलं, लसूण छान भाजून घेतलेलं होतं आणि टमाटा घेतला आपण. छान त्याला आपण मिक्सरमधून मसाला काढून घेतला. आता तेल टाकले, तेजपत्ते टाकले आपण आणि मसाला टाकला. छान असं परतवून घेतलं आपण त्याला. मस्त असं घरात खमंग वास सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं. आता आपण चटणी घेतली, धनेपूड आणि मटन मसाला घेतला आपण आणि घरातला थोडा मसाला घेतला घरगुती, तो टाकला आपण. छान त्याला परतवून घेतलं. आपला मसाला हा रेडी झालेला होता आणि आपलं मटण पण हे शिजून झालेलं होतं. आता छान मटणाचे पीस आपण त्या मसाल्यात आपण टाकून दिले आणि छान असं परतवून घेतलं त्याला. 5-1 मिनिट आपण त्याला छान परतवलं. त्यानंतर त्याला तेल सुटलं आणि तेल सुटल्यानंतर आपण सूप तयार झालेलं होतं आपलं मटणाचं, शिजून झालेलं होतं सूप, ते आपण सूप त्यात टाकलं. आता छान चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची. झाली मग आपली मटणाचा रस्सा भाजी तयार. आता त्यात आपण पेस्ट तयार करून घेतलेलं होतं. वाटण, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ छान तव्यावर फ्राय केलेलं होतं, ते टाकलं आपण त्यात. झाली मग आपली मटणाची रस्सा भाजी तयार. एकच नंबर. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब